कोळसेवाडी पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याणपूर्व येथे सक्रिय असलेल्या टोळीतील 2 सदस्यांविरुद्ध राजेश उपाध्याय आणि प्रवीण सिंग यांच्या विरोधात आणखी एक FIR नोंदविला आहे। माजी नेते सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सिंग यांच्या तक्रारीवरून 27 मार्च 2025 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तक्रारीनुसार आरोपींनी KDMCने सचिन अपार्टमेंट बेकायदेशीर घोषित करून सरकारी MSME पद मिळवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर सिंग यांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केली। 2021 मध्ये बनावट कागदपत्रे दाखवून 12 लाख रुपयेही त्यांच्याकडून वसूल करण्यात आले होते, परंतु नंतर ते DD रद्द करण्यात आले। जेव्हा पीडितांनी कामातील विलंबनाबद्दल प्रश्न उपस्थित केले तेव्हा आरोपींनी त्यांना धमकी दिली आणि दावा केला की सीमा द्विवेदीचा पाठिंबा आमच्या मागे आहे। जानेवारी 2025 मध्ये मुंब्रा पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरी अंतर्गत FIR नोंदविला होता। तपासात असे दिसून आले आहे की राजेश उपाध्याय आणि प्रवीण सिंग यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात 12 लाख रुपये ट्रान्सफर केले होते। कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर देवेंद्र सिंग यांनी FIR दाखल केले। लवकरच टोळीतील इतर सदस्यांविरोधात आणखी FIR दाखल केले जाऊ शकते, अशी माहिती देवेंद्र सिंग यांचे भाऊ सौरभ सिंग यांनी दिली आहे। हे आमची हॉस्पिटल आहे, माझ्या मोठ्या भावाची आणि माझी वहिनीची, तर सिद्धिविनायक हॉस्पिटल। तर पहिल्या महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात 2 जणांवर आम्ही FIR केलाय। पण आता एक सोशल मीडियावर आमच्या जे दादा आहे आणि वहिनी आहे ना, त्यांच्या विरोधात ना काही लोक आहे ते ना एकदम खोटे आरोप करतात आहे आणि सर्वांना भ्रमित करतात आहे। त्यामुळे तुम्हाला सांगायला इच्छितो की जे आम्ही FIR केलंय एक फ्रॉडचा आहे, ते माझ्या हे तुम्हाला दाखवून देतो। सिंग आणि राजेश उपाध्याय होते ते माझ्या मोठ्या भावाला MSMEचं पद देतो, तुमची बिल्डिंग लीगल करून देतो असं त्यांना खोटा करून केव्हापर्यंत 3 करोड 4 करोड असा घेतलाय त्यांनी। आता त्यांना पैशाचा विषय पैशामध्ये येतो। माझा सर्वांना एकच विनंती आहे, अशा लोकांशी सावधान राहावे। आणि लेनदेन तर मला असं वाटतोय, मला पण जास्त नॉलेज नाहीये, पण मी या मॅटर मध्ये येण्याचा हे आहे की माझ्या वहिनीचं नाव हे खराब करतात आहे आणि MSME पद मी देतो, मी तुम्हाला असा मंत्रीला भेटून देतो, तर त्यामध्ये त्यांनी 3 करोडचा काय घपलत केलेला आहे। माझ्या भावांशी पैसे घेणे देणे, फ्लाईट वरून यायचा जायचा, तिकडे मंत्रीला भेटायचं आहे, असा पैसे खूप घेतलेले त्यांनी। तर तेच आम्ही FIR पण केलं त्यामुळे। आणि ते आता पैशाचा लेनदेन त्यांनी सोडून आता बदनामी करण्याचं काम चालू केलेलं आहे। लवकरात लवकर मी यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे ही मी विनंती करतो आणि पोलिसांना मी हे सांगतो, यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।